शहापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात राजकीय चिडीचूप. उमेदवार नेमकी कोणाला, भाजपा की शिंदे गटाला? अवघ्या 3-4 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा 2024 सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजणार असून सर्वच राजकीय नेत्यांची इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून शहापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात मात्र राजकीय चिडीचूप असल्याचं दिसून येतं. या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे शहापुरात वातावरण तापू लागले आहे. तर शहापूर मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळावा घेतला होता. यावेळी शिवसैनिकांनी वरिष्ठ नेत्यानं पुढे शहापूर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी, आम्ही मातोश्रीवर जाऊन मागणी करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. तर उद्धव ठाकरे गटाकडून 6 ते 7 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असली तरी उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना पक्षात प्रवेश करून पुन्हा घरवापसी केलेले पांडुरंग बरोरा हेही इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून मागील शहापूर विधानसभा निवडणुकीत बरोरा यांचा पराभव करून दौलत दरोडा निवडून आले होते. परंतु राज्यातील झालेल्या उलथापालथीने भरघोस निधी लाटण्यासाठी कोलांडण्या उड्या मारून व नॉट रिचेबल राहून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी विश्वासघात करून दरोडा अजित पवार गटात गेलेत. आता अजित पवार गटाकडून दरोडा यांना उमेदवारी मिळते की अजून कुठला पक्ष दरोडा निवडतात हे पाहावं लागेल. तर तालुक्यातील भाजपानंही आपल्या पक्षश्रेष्ठींकडे शहापूर विधानसभा मतदारसंघाची जागा लढविण्याची मागणी केलेली असताना अशोक इरनाक हेही भाजपातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत इरनाक यांनी विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर गावोगावी बैठकी पार पडत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना या पक्षात ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघात राजकीय हालचाली नसल्यानं चिडीचूप व भयान शांतता दिसून येते. याबाबत पक्षाची अद्यापही भूमिका मांडलेली नसल्याचं दिसून येत आहे. परंतु या महायुतीतील मुरबाड मतदारसंघ हे भाजपकडे असून किसन कथोरे हे आमदार असतानाच येथील शिवसेना शिंदे गटाचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचं दिसून येतं. तर काही दिवसांपूर्वी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कपिल पाटील यांनीही मुरबाड विधानसभेची जागा स्वतः लढणार असल्याचं सांगितलंय. आता शहापूर मुरबाड विधानसभा कोणाला मिळते, कोण उमेदवार बाजी मारतोय हे मायबाप जनता मतदारच ठरवणार आहे. याबाबत तुमचं काय मत आहे?